कर्नारमध्ये पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत आनंद यात्री ज्येष्ठ नागरिक फाउंडेशन कर्नार यांच्या वतीने कर्नार येथील कब्रस्तान परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमात विविध प्रकारची रोपे लावून त्यांचे संगोपन करण्याचा संकल्प करण्यात आला. वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि हरित क्षेत्राचे महत्त्व लक्षात घेता प्रत्येकाने वृक्ष लागवड करून त्यांचे संवर्धन करावे असा संदेश यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिला. या कार्यक्रमाला कर्नार ग्रामपंचायतीचे सदस्य राजू पाटील प्रमुख उपस्थित होते. तसेच आनंद यात्री ज्येष्ठ नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष कादर चौगुले यांच्यासह गणपतराव मगदूम, संभाजी जाधव, बाळासाहेब कदम, लक्ष्मण शिंदे, विजय जाधव, दिनकर कांबळे, रामचंद्र मगदूम, अण्णासाहेब वाघ, डॉक्टर वजीर चौगुले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी फाउंडेशनचे सर्व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित राहून वृक्षारोपणात सक्रिय सहभाग घेतला. नमस्कार, मी चौगुले की आनंद यात्री ज्येष्ठ नागरिक फाउंडेशनचे अध्यक्ष. सर, या कर्नाळ गावामध्ये गेले 4 वर्षे झाली आम्ही आनंद यात्री ज्येष्ठ नागरिक फाउंडेशनची स्थापना केलेली आहे. यामध्ये जवळजवळ 66 सभासद झालेले आहेत आणि जेव्हापासून ते रजिस्ट्रेशन झालं आहे तेव्हापासून आत्तापर्यंत अनेक ग्रामीण भागामधले जे काही सार्वजनिक काम आहेत, स्वच्छता, त्यानंतर आरोग्यविषयक, त्यानंतर तुम्हाला सांगतो आणखीन वृक्षारोपण आणि आरोग्यविषयकची विविध अशा प्रकारची शिबिरं घेऊन आम्ही या ज्येष्ठ नागरिकांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. दुसरं आणखीन महत्त्वाचं की गेल्या 4 वर्षापासून आम्ही आपल्या गावामध्ये आणि बाजूला असणाऱ्या वाडीमध्ये म्हणा, बाजूला असणाऱ्या काही जागेमध्ये तिथं प्लास्टिक निर्मूलनाचं प्रत्येक घरामध्ये जाऊन जनजागृती केली आणि दुसऱ्या संघटनेच्याकडून आम्ही पोती घेऊन प्रत्येक घराला पोती आम्ही वाटली आणि प्लास्टिक बाजूला करून ते आम्ही ग्रामपंचायतीला दिलेलं आहे. असे अनेक उपक्रम करतोय. आज योगायोग असा की या ठिकाणी आमच्या ह्या कर्नाळ गावातील कब्रस्तानमध्ये काही थोडे झाडं लावलेली आहेत आणि जरा थोडीशी झाडं लावून हे संपूर्ण इथं हिरवा भाग दिसावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत.